ओके, हॅलो. परत एकदा नमस्कार, स्वागत तुमच्या त्याच गरीब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बहुतेक शास्त्री. आणि जसं की लॉकडाऊनमध्ये सर्व गरिबांवर त्याचा खूपच परिणाम झालेला आहे, तसाच आमच्यावर पण झालेला आहे. त्यात आत्ताच आम्हाला समजलेलं आहे की आमच्या सिटीमध्ये टोटल 100% लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. ओके, सो एनिवेज आपलं काम आहे, आपलं काम करत राहूया. त्याआधी ॲज युजल चेक करूया आपलं रेकॉर्डिंग चालू आहे का, नाहीतर तुम्हाला काहीही मला परत रिपीट करायला लागेल सर्व. एनिवेज सो अरे बापरे, ओके. सो ठीक आहे. सो आता आज काय बघायचं आपल्याला, तर जसं की वरती मी लिहिलंय तसं हाऊ फास्ट और हाऊ स्लो. म्हणजे आता लास्ट जो व्हिडिओ मी केलेला होता कायनामॅटिक्समध्ये, त्यात आपण बोललेलो की पोझिशन, ओके, त्यानंतर टाइम अँड डिस्प्लेसमेंट. तर ह्या क्वांटिटीज का आपल्याला इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन स्पेसिफाय करणं का इम्पॉर्टंट आहे, ऑल्सो टाइम इंटरवल काय रोल प्ले करतो मोशनमध्ये, आणि ऑल्सो मग डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केलेली की ना, जी मोशनला डिस्क्राईब करायला एक खूपच इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे, आणि ऑल्सो डिस्टन्स पण आपण डिस्कस केलेलं. आता या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करायचं आहे की एखादा ऑब्जेक्ट की ज्याला आपण काही काही वेळेला नॉर्मल लँग्वेजमध्ये फास्ट म्हणतो, स्लो म्हणतो, ठीक आहे, तर हे कशावरती डिसाईड करतो. ठीक आहे, एक तर आपलं इंट्युइशन असतं, म्हणजे आपल्याला जो लहानपणापासून अनुभव आलेला असतो त्यावरती आपण डिसाईड करतो की एखादी गोष्ट किती फास्ट आहे और स्लो आहे. आता तसं बघायला गेलं तर तुम्हाला जर मी असं विचारलं की ना, माणूस फास्ट चालतो, ठीक आहे, म्हणजे माणसाचा टॉप स्पीड जास्त काय एखाद्या कारचं, तर ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल कार फास्ट आहे, ठीक आहे. पण जर मी असं म्हणलं की मग कार फास्ट का विमान फास्ट, ओके, तर ऑब्व्हियसली मग तुम्ही म्हणणार विमान फास्ट, ठीक आहे. तर ऍक्च्युली ह्या तशा बघायला गेलं तर रिलेटिव्ह गोष्टी आहेत. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही कम्पेअर करताय, पण जेव्हा मी म्हणतो की हाऊ फास्ट और हाऊ स्लो, ठीक आहे, तर एक्झॅक्टली बोलायला गेलं तर आपण फास्ट अँड स्लो न करता एक काही क्वांटिटीज बघणार आहेत आपण, ठीक आहे. एक त्यातली आहे स्पीड, एक आहे त्यातली जी इम्पॉर्टंट आहे ती आहे वेलॉसिटी, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली जस्ट फास्ट और स्लो न बघता ह्या क्वांटिटीजकडे बघून म्हणजे फिजिक्समध्ये आपल्याला यूज करण्यासाठी ह्या क्वांटिटीज जास्त बेटर आहे. ओके, आणि मग अगेन त्या क्वांटिटीजला तुम्ही कम्पेअर केलं किंवा परत तुम्ही इथंच येऊ शकताय, एखादी गोष्ट किती फास्ट और किती स्लो आहे ते. ओके, सो स्टार्ट करायलाच इथं तुम्ही चित्र बघूनच ओळखलं असेल हे काय आहे, ठीक आहे. तर जे आपल्याला सश्याची आणि कासवाची रेस, ठीक आहे, लहान असताना पुस्तकात सांगितलेली, आणि मग बरीच बनवाबनवी केली गेलेली आपल्याला की कासव जिंकलेलं, ससा हारलेला. मग नंतर मला मोठं झाल्यावरती प्रश्न पडले की ससा एवढ्या वेळ कसा काय झोपला असेल, ठीक आहे, कारण की ससा एवढा म्हणजे काय म्हणायचं, असा झोपत नाही की कुंभकर्णासारखा की काय होते आजूबाजूला त्याला कळत नाही, ठीक आहे. पण आपल्याला बनवण्यात आलेलं लहान असताना स्टोरीजमध्ये, ठीक आहे, ही फॅक्ट आहे. पण एनिवेज तरी पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आता या स्टोरीचं आपण थोडंसं कायनामॅटिक्समध्ये काय रोल आहे ते बघूया, ठीक आहे. आणि हे वरती जे दिसतंय ना, ते घुबड आहे, ते एक एक्स्ट्रा ॲडिशन आहे. ते का केलंय ते पण मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल इथं मी जे काल तुम्हाला बोललो की ना, जो आपण रेफरन्स पॉईंट घेतोय, ठीक आहे, तर आता इथं मी हा घेतलेला आहे. ओके, याला मी रेफरन्स पॉईंट आणि म्हणूनच 0 घेतलेला आहे. आता इथं बघितलं तर इथं मागच्या साईडला पण अजून जागा आहे, ठीक आहे. मी तिथं पण घेऊ शकलो असतो, पण मला गरज नाही, मला इथनं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सो मी याला माझा रेफरन्स पॉईंट कन्सिडर केलाय. आणि सध्या ही दोघं या पहिल्या स्टेजमध्ये इथं उभी होती, ठीक आहे. उभी म्हणजे आता पळताना दाखवले मी, पण असं समजा की जस्ट रेस स्टार्ट झालेली. जेव्हा रेस स्टार्ट झालेली या दोघांची, तेव्हा टाइम होता T=0. हा आहे तुमचा इन्स्टंट की ज्याबद्दल आपण काल बोललेलो, ठीक आहे. आता पुढं 2 इमेजेस मी दाखवलेले आहेत, एक आहे तुमचं कासव आणि एक आहे ससा, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली हे पण जे 2 इमेजेस आहेत हे पण एकाच इन्स्टंटला, की जे आपण काल मोशन डायग्राम्स मध्ये फ्रेम्सचा विषय केला, ठीक आहे. तर ही जी फ्रेम आहे तेव्हा टी होता, इथं पकडूया आपण 20 सेकंड्स, ओके, आणि इथं पण होता T=20 सेकंड्स, ठीक आहे. म्हणजे इथं T20, इथं पण T20 सेकंड्स, ठीक आहे. आता इथं बघूया आपण कासवाचं काय झालं. कासव 0 असताना स्टार्ट झाली 0 पासनं,
आणि मग तो कुठं पोचलेला आहे तर इथं. ओके, त्यावेळेला कुठपर्यंत गेला तो तर 30 मीटर्स. ठीक आहे, हे जे डिस्टन्सेस आहेत सगळे मीटर्समध्ये आहेत. ठीक आहे. हा, दुसरी गोष्ट, कन्व्हेन्शनल काल आपण जे 1 डायमेन्शनल ऍक्सिस बघितलेलं, तर त्यात मी राईट साईडला आणि आपण नॉर्मली राईट साईडलाच हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या म्हणजे एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन कन्सिडर करतोय. ठीक आहे, पण सध्या इथं मला राईट साईडला तोंड असलेली दोन्ही पण कासवाची आणि सस्याची चित्र नाहीच सापडली. सो मी लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह ऍक्सिस कन्सिडर केलाय, पण तसं काय फरक पडणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे जी थेरी आपल्याला डिस्कस करायची आहे, म्हणा जी आयडिया, जी कन्सेप्ट बोलायची आहे, तर त्यात याचा फरक काय जास्त पडणार नाही. ओके, सो आपण पुढे कंटिन्यू करूया. सो 0 to 30 मीटर्स ह्या कासवान किती वेळात हे जे अंतर पार केलं तर 20 सेकंद. तर तेवढ्याच वेळात म्हणजे तेवढ्याच 20 सेकंदात ससा कुठपर्यंत गेला तर ससा गेला 100. ओके, 100 मीटर्स गेला आणि कासव किती गेलं 30च. ठीक आहे, आता मग ऑब्व्हियसली मी तुम्हाला म्हणलं की फास्ट कोण स्लो कोण. ठीक आहे, आता असं इमॅजिन करा की जर ससा नसता तर आपण म्हणजे अर्थच नाही या बोलण्याला की कासव फास्ट आहे का स्लो आहे. ठीक आहे, आणि ऑल्सो कासव पण नसतं तर सस्याला पण आपण नुसतं फास्ट आहे का स्लो आहे बोलू शकत नाही. ठीक आहे, पण मी जेव्हा असं म्हणतोय की ससा हा कम्पेअर टू म्हणजे मी जेव्हा त्याची तुलना करतोय कासवाबरोबर, ठीक आहे, तर तुलना केल्यावरती मी असं बोलू शकतोय की ससा हा या कासवापेक्षा फास्ट आहे. ओके, आणि रिझन आपल्या पुढंच आहे. सेम टाइम मध्ये म्हणजे 20 सेकंदात कासवानं 30 मीटर एवढा डिस्टन्स पार केला आणि सस्यानं किती केलं तर 100 मीटर्स. ठीक आहे, म्हणजे जणू ही 100 मीटर स्प्रिंटची रेस आहे. एनिवेज, ओके, आता मग सिंपल आपण एक जे नेहमी करतो, ठीक आहे, जे स्कूलमधनं करत आलेलो, तो स्पीडचा फॉर्म्युला बघूया आपण काय आहे तो थोडक्यात. ठीक आहे, ऍक्च्युली स्पीडपेक्षा मला वेलॉसिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पण तरी पण आपण आधी डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं तर इन केस ऑफ कासव 30 अपॉन किती झाला बाबा टाइम तुमचा किती होता, 20. ठीक आहे, म्हणजे अराउंड आला 1.5. ठीक आहे, बरं, आता याचं युनिट किती येणार आहे, आपण हे किती घेतलेलं तर हे मीटर्समध्ये आणि हे किती होतं तर सेकंड्समध्ये. ठीक आहे, सो हे झालं मीटर पर सेकंड. म्हणजे कासव काय रेट आहे त्याचा बदलायचा त्यांना म्हणजे सॉरी त्याचा डिस्टन्स चेंज व्हायचा रेट किती आहे तर प्रत्येक सेकंदाला 1.5 मीटर. ओके, सो आपण असं म्हणतो 1.5 मीटर ओके पर सेकंड. ठीक आहे, प्रत्येक पर असं डोक्यात ठेवा की प्रत्येक सेकंद. ठीक आहे, आणि शक्यतो जेव्हा अशा टाईपची युनिट्स तुम्हाला येतात तर त्यांना रिलेट असंच करत जावा. ठीक आहे, पुढे अजून भरपूर सारे या टाईपची युनिट्स येणार की जिथं पर 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 असणार आहे. ठीक आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला असेल, ठीक आहे, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असेल वगैरे वगैरे. ठीक आहे, तर तिथं ह्या टाईपनं थोडंसं व्हिज्युअलाइज करायला करत जावा. ठीक आहे, आता हे झालं कासवाचं. आता आपल्या सस्याचं बघूया काय झाले तर सेम हाच फॉर्म्युला मी सस्याच्या केसमध्ये. ठीक आहे, सॉरी, सो ओके 100 अपॉन 20. ठीक आहे, सो इथं पण किती मिळालं आपल्याला 5. ओके, आता 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली इथं दिसतंय तुम्हाला 5 मीटर. हा ससा किती जातोय 5 मीटर प्रत्येक सेकंदाला आणि कासव किती जाते 1.5 मीटर फक्त प्रत्येक सेकंदाला. ऑब्व्हियसली कोण फास्ट आहे तर तुमचा हा ससा हा फास्ट आहे आणि हा स्लो आहे. ओके, अरे बापरे, हा फास्ट अँड स्लो. ओके, असं म्हणूया आपण हा फास्टर आहे कासवापेक्षा आणि हा स्लोवर आहे सस्यापेक्षा. ओके, बर, आता हे झालं तुमचं स्पीडचं. आता हे जे वरती नवीन एक कॅरेक्टर मी दाखवलेलं आहे घुबड. ओके, आम्हाला माहिती आहे की घुबड रात्रीच असते. आता दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर कासव सशाने ठरवलं की रात्री रेस करायची और येडं घुबड आहे दिवसाचं पण जाग होतोय आणि आपल्याला दिसतं की कार्टून आहे त्यामुळे काही पण होऊ शकतं कार्टून मध्ये. ठीक आहे, आता घुबडाचं जर बघितलं तर आता मी जे काल तुम्हाला बोललो की मी एका बॉडीला ऍज अ पॉइंट ऑर पार्टिकल कन्सिडर करू शकतोय, तर ना मी इथं सस्याला एक मिनिट मला फक्त कलर थोडासा म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, या सस्याला एक पॉइंट म्हणून इथं ठीक आहे कन्सिडर केला आणि सेम या घुबडाला पण एक पॉइंट म्हणून कन्सिडर केला, एक पार्टिकल. ठीक आहे, तर इथं मला दिसतंय इथल्या आपण उजव्या बाजूच्या आपण सस्याच्या डायग्राम सॉरी फिगरला एक डॉट इथं देऊया, आपण एक पार्टिकल और एक पॉइंट कन्सिडर करूया आणि तिथल्या घुबडाला पण एक पार्टिकल और पॉइंट.
तर मला दिसतंय काय की इथं घुबडानं पण तेवढंच अंतर काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. म्हणजे किती इथून इकडे गेलेलं आहे घुबड. ठीक आहे, म्हणजे टोटल किती ह्यानं पण डिस्टन्स कव्हर केलंय 100 मीटर्स. ठीक आहे, आणि किती तर टोटल किती, सॉरी पर नाही इथं लावायला पाहिजे मला, 1 मिनिट, पर लावायची आता गरज नाहीये. ठीक आहे, ओके. सो यानं डिस्टन्स किती केलं 100 मीटर्स, आणि ते किती सेकंदात, तर ह्यानं पण 20 सेकंदात. म्हणजे याचा पण स्पीड ससा एवढाच 5 मीटर पर सेकंद होता. अरे वा, कुत्र्यांची छान छान आवाज येत आहेत. ओके, फुल तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, ऍटलिस्ट ते सायरन वाजत फिरतात त्यापेक्षा तरी बरं आहे बाबा. ओके, सो एनिवेज, सो यानं पण तेवढंच डिस्टन्स काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. पण डिफरन्स काय आहे दोघांच्यात. ओके, आता इथं डिफरन्स जेव्हा मी म्हणेन, ठीक आहे, तर तिथं आपल्याला बघायला लागेल. ओके, कासव या डायरेक्शनला, सॉरी या डायरेक्शनला चाललेलं, ससा पण या डायरेक्शनला म्हणजे राईट टू लेफ्ट चाललेला, पण घुबड कुठल्या डायरेक्शनला गेलं, लेफ्ट टू राईट. ओके, म्हणजे आता इथं डायरेक्शनचा पण विषय आला. पण आता मी जर स्पीडच्या फॉर्म्युल्यात घुबडाचं पण जर कन्सिडर केलं तर 100/20 मला परत किती मिळणार आहे, 5 मीटर पर सेकंदच. ठीक आहे, म्हणजेच आता काय, तर मला ही जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, जी दोघांची सेम आहे, ठीक आहे ससांची, हे फक्त मला एवढंच सांगते की ना बाबा एवढं एवढं अंतर, ज्याला आपण पाथ लेंथ ऑर डिस्टन्स म्हणतोय, ठीक आहे, हे त्यानं एवढ्या एवढ्या वेळात कव्हर केलं. पण त्यानं डायरेक्शन सांगितली का स्पीडनं आपल्याला, तर डायरेक्शन सांगितली नाही. फक्त त्याने एवढं सांगितलं की एवढं एवढं अंतर त्यानं एवढ्या एवढ्या वेळात पार केलं. ठीक आहे, बरं, आता मग डायरेक्शन कोण सांगतं. ठीक आहे, तर डिस्टन्स जसा इथं होता, तर डिस्टन्स पण आपण काल बघितलंय की तो पण डायरेक्शन सांगत नाही. मग डिस्टन्स सारखीच क्वांटिटी, पण डिस्टन्स सारखी अजिबात नाही, ती कोण होती, तर तुमची डिस्प्लेसमेंट. ओके, तर आता ह्या डिस्प्लेसमेंटला आपण कसं कन्सिडर केलेलं, तर एकतर त्याला सिम्बॉल दिलेला डेल्टा एक्स इक्वल टू फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन एक्स आय. ओके, आता ही डेफिनेशन आपण इंट्रोड्यूस करूया याच केसमध्ये. सशाच्या केसमध्ये इनिशियल पोझिशन किती होती, 0, आणि फायनल पोझिशन 100. ठीक आहे, ओके. आता ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती आली सशाची, तर 100 मायनस 0, आणि टाइम किती होता तुमचा डेल्टा टी, तर आता डेल्टा टी होता तुमचा अगेन टी एफ मायनस, सॉरी एक्स कुठनं आला बाबांनो. एकतर काय होतंय, मला रात्री व्हिडिओज करायला लागतात आणि रात्री माझं डोकं असं, हा, एकतर अति फास्ट चालतं नाही तर चालतच नाही. ओके, सगळ्यांना तसंच एक्सपिरियन्स असेल. ओके, सो फायनल टाइम किती होता, तर 20 होता, आणि इनिशियल टाइम 0, म्हणजे डेल्टा टी किती होता तुमचा, ऑब्व्हियसली 20. सो आता मी तो 20 आहे तो इथे इंट्रोड्यूस करतोय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला किती मिळालं अगेन, 5 मीटर पर सेकंद. ओके, आता हे झालं तुमचं जे काय आलंय. ओके, आपण काय यूज करून काढलं, तर डिस्प्लेसमेंट. ओके, स्पीड सारखंच आपण इथं डिस्प्लेसमेंट घेतली न्यूमरेटरला, आणि डिनॉमिनेटरला जसं स्पीड मध्ये आपण टाइम इंटरवल घेतला, इथं पण टाइम इंटरवल. आणि ही जी क्वांटिटी मिळाली आहे, ठीक आहे, ही पण आपल्याला माहिती आहे, यालाच आपण काय म्हणतो, वेलॉसिटी. ओके, आणि आता थोडंसं फिजिक्स मध्ये आपण एक्झॅक्ट बोललेलं जास्त बेटर आहे, याला म्हणूया आपण ऍव्हरेज वेलॉसिटी. ओके, आता हे ऍव्हरेज का म्हणायचं, हे आपण मी लगेच पुढेच घेणार आहे, ऍव्हरेज का म्हणायचं ते. ठीक आहे, बरं, आता पण आता याच ऍव्हरेज वेलॉसिटी मी जर या घुबडाची काढली, ठीक आहे, तर किती येते बघूया आपण. ठीक आहे, तर आता व्ही ऍव्हरेज ऑफ घुबड इक्वल टू एक्सएफ, म्हणजे फायनल पोझिशन किती होती घुबडाची, तर 0. ओके, मायनस इनिशियल पोझिशन कुठनं स्टार्ट केलेली त्यानं, तर बाबानं इथनं स्टार्ट केलेली. ठीक आहे, या पॉईंट पासून, तो पॉईंट किती आहे, तर आपण कन्सिडर करूया 100. ओके, सो 0 मायनस 100 अपॉन डेल्टा टी तोच राहणार आहे. ठीक आहे, टाइम मायनस मध्ये घालवला तर अवघड होईल आपलं. ठीक आहे, म्हणजे आपण भूतकाळ भविष्य काळात जाऊ शकतो याचा अर्थ. ओके, सो -5. ओके, सो -5 मीटर पर सेकंद. आता इथं लक्षात आलं असेल तुमच्या, इथं जी ऍव्हरेज वेलॉसिटी आहे घुबडाची ती आलेली आहे -5 मीटर पर सेकंद. ठीक आहे,
आणि सहाशेची किती आलेली +5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, तिथं साईन नाहीये, इथं पण साईन नाही, याचा अर्थ ते पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, सो हे आपल्याला एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट वेलॉसिटी सांगते. काय सांगते की ना, ती फक्त हे सांगत नाही की ना ऑब्जेक्ट किती लांब गेला आणि तो किती वेळात गेला, तर हे पण सांगते की ते कुठल्या डायरेक्शनला गेलं. ठीक आहे, म्हणजे इकडं घुबड गेलेलं लेफ्ट टू राईट आणि इकडं ससा गेलेला. हा, दोघांनी तेवढंच अंतर पार केलं तेवढ्याच वेळात, पण दोघांची डायरेक्शन वेगळी होती. ठीक आहे, हे आपल्याला कोण सांगतं? वेलॉसिटी, ऍव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, हा, तर आता आपण ह्या काही इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात घेतलेल्या पाहिजेत. ओके, आणि त्यामुळेच वेलॉसिटी ही जी कन्सेप्ट आहे ही स्पीड पेक्षा पण आपल्याला फिजिक्समध्ये खूपच हेल्पफुल असते. ठीक आहे, आता सध्या आपण इथं 1 डायमेन्शनल मोशन बघतोय, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये बघतोय. त्यामुळे इथं तुम्हाला स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये म्हणजे वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड मध्ये फरक दिसणार नाहीये. त्यामुळे दोघांचं मॅग्निट्यूड सेमच येणार आहे आणि इथं आलेलं पण आहे आपलं. ओके, आता आपण याला मी जसं मगाशी म्हणलं की ऍव्हरेज का म्हणायचं, थोडंसं या डिस्कशनकडे येऊया. ठीक आहे, आता हे कन्सिडर करण्यासाठी एक सिंपल केस बघूया आपण की ही गाडी आहे. ठीक आहे, जी इथं जिथं होती पहिल्यांदा ती कुठं होती? सातारा. ओके, लास्ट टाइम आपण पुणे घेतलेलं डेस्टिनेशन. ठीक आहे, यावेळेला आपण घेऊया कोल्हापूर. ठीक आहे, ओके, कोल्हापूरला आपण शेवटचं डेस्टिनेशन घेऊया. ठीक आहे, आता आपण असं कन्सिडर करूया की साताऱ्यातनं निघून कोल्हापुरात जायला ह्याला किती वेळ लागला? तर 3 hours लागले. मला माहिती आहे एवढा वेळ लागत नाही, पण मी म्हणतोय 3 तास लागले. ठीक आहे, आता याचं कारण बघूया आपण. ठीक आहे, तर अराउंड सातारा टू कोल्हापूरचं डिस्टन्स बघितलं, आय थिंक लास्ट टाइम मी बघितलेलं 128 समथिंग काहीतरी किलोमीटर असेल. ठीक आहे, आपण पकडूया राऊंड फिगर 120 किलोमीटर्स. ठीक आहे, सो 120/3 जर मी केलं, ठीक आहे, आणि हा असं आपण हे कन्सिडर करतोय. ठीक आहे, की ना हीच डिस्प्लेसमेंटच आपण कन्सिडर करूया, परत तो घोळ नको, कारण की ओके. सो 120 जर मी कन्सिडर केला अपॉन 3, तर मला वेलॉसिटी, ऍव्हरेज वेलॉसिटी किती आलेली आहे? ठीक आहे, तर ना 40 मीटर, सॉरी किलोमीटर पर सेकंड. सेकंड नाही बाबा, आर, असं होतंय बघा. हा, सो 40 किलोमीटर पर आर. ठीक आहे, आता हे असं बरं का, युनिट जर नाही लक्षात घेतलं तर हे किलोमीटर आणि हे इन टर्म्स ऑफ आर्स. ठीक आहे, सो 40 किलोमीटर पर आर. आता याचा अर्थ काय बघा, म्हणजे याचं थोडक्यात हे मी माझ्या स्टुडंट्सला, मला म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं ही गोष्ट. ठीक आहे, 40 किलोमीटर पर आर. ठीक आहे, मी नेहमी एक्झाम्पल घेत असतोय, फक्त मोस्ट ऑफ द टाइम कोल्हापूरच्या जागी सातारा पुणे असते, नाहीतर काहीतरी वेगळंच असते, विचित्र काहीतरी असते. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आमचा क्लास ते आमचं एस.टी स्टँड सातारचं, तर आमचा क्लास ते सातारचा राजवाडा, अशा टाईपचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, कारण की थोडंसं व्हिज्युअलायझेशन होणं, इमॅजिन करणं, कारण की आपण सगळेजण ट्रॅव्हल करत असतो आणि हे आमच्यासाठी डेली नाही म्हणतात, आम्ही एवढं पण उन्हं नाहीये. ठीक आहे, सो आणि हा, उनका शब्द वाईट नाही, आणि सगळ्यांना वाटेल की अरे बापरे, लहान मुलांच्या चॅनलवर शिवाय द्यायला लागले. नाही, मी असले छोट्या छोट्या शिवाय देत नाही. ओके, सो हा 40 किलोमीटर्स पर आर ही माझी आलेली आहे ऍव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, आता ऍव्हरेज का म्हणायचं? ठीक आहे, पहिली गोष्ट याचा अर्थ काय बघा. 40 किलोमीटर पर आर ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणजे काय? यात आपण असं कन्सिडर केलं की साताऱ्यातनं निघताना गाडी डॉट 40च्या स्पीडनं निघाली आणि पूर्ण रस्त्यात, ठीक आहे, 40च्या स्पीडनं चाललेली, थांबली नाही टोल नाक्यावर, स्पीड ब्रेकरवर, कोण आडवा आलं, गाडी टर्न करत होती, काही केलं नाही, आहे तशा 40च्या स्पीडनं चालत राहिली आणि कोल्हापूर आलं ना आलं की डायरेक्ट 40 वरून त्या स्पीड 0 झाला. ठीक आहे, तर हा, तर ही ऍव्हरेज वेलॉसिटी आपल्याला सांगते की असं जर तुम्ही केलं, ठीक आहे, तर किती वेळात? इथं दिल्यासारखं, अगेन आय एम चेंजिंग कॉलर. हा, सो 3 तासात असं जर केलं तुम्ही, तर 3 तासात तुम्ही साताऱ्यावरनं कोल्हापूरला जाताय. ओके, पण असं होतं का? आपल्याला माहितीये तसं होत नाही. साताऱ्यातनं निघताना सिटी असते, तर सिटीतनं निघताना थोडंसं स्लो असतोय, अराउंड आपला स्पीड असतो 20. ठीक आहे, थोडंसं हायवेला लागेपर्यंत साईडच्या रोडनं आपला स्पीड जातो 40. ठीक आहे, हे मी असं दाखवत नाही बरं का, इथं 20 आहे 40, मी असं लिहित चाललोय. ठीक आहे, सो 20 वरनं 40 मी आता राऊंड करतो. ठीक आहे, 40 वरनं नंतर जरा मोकळा रस्ता मिळाला की 80, 100, काय काय 120 पण मारतात. ठीक आहे, परत काय मध्ये आलं
ठीक आहे. और तुम्ही हॉटेलमध्ये थांबला तर स्पीड 0. ठीक आहे. अगेन परत तुमचा स्पीड वाढत जातो, मे बी 60. ठीक आहे. असं करत करत तुम्ही फायनली कोल्हापूरमध्ये परत जाता आणि तिथे तुमचा स्पीड होतो 0. ठीक आहे. इथनं मग स्टार्टला 0च होता. तर असं व्हेरिएशन बघायला मिळतंय आपल्याला. ठीक आहे. कधी कधी स्पीड 0च होतं इथं, जसं मध्ये एक मिनिट कलर बदलतो म्हणजे इथं मला दाखवता येईल. ठीक आहे. कधी कधी स्पीड तुमचा 0 होता. ओके. इथं स्टार्टिंगला मध्ये हॉटेलला थांबलेला काही वेळ, मे बी तासभर थांबला असेल तेव्हा 0 असेल. ठीक आहे. अगदी हायवेला होता, चांगला छानसा रोड होता तेव्हा 80, 100, 120 पर्यंत जात असाल तुम्ही. ठीक आहे. थोडं ट्रॅफिक असेल तर 20 पर्यंत असाल. ठीक आहे. इन केस जर मॉडरेट ट्रॅफिक असेल तर 60. असा व्हॅरी करत जातो आपला स्पीड. ओके. आणि त्यामुळेच ही जी काय व्हॅल्यू आलेली आहे आपली, ठीक आहे, तर याला म्हणलं जातं ऍव्हरेज. ठीक आहे. ओके. आपण ऍव्हरेज काढतोय की ना, कशातलं ऍव्हरेज, तर ना हे जे काय टोटल त्यानं मोशन केलेलं आहे ना, ठीक आहे, तर या त्याची वेलॉसिटी चेंज झाली असणार आहे, बऱ्याच वेळेला चेंज झालेली असणार आहे. पण जेवढ्या काय वेलॉसिटीज असतील तर त्यांचं ऑन अँड ऍव्हरेज किती आलेली, तर 40. ओके. आणि ऑब्व्हियसली त्याला तर या केसमध्ये तुम्ही स्पीड पण म्हणू शकता. ठीक आहे. म्हणजे ऍव्हरेज स्पीड पण. ठीक आहे. त्याला मी एस ऍव्हरेज असं म्हणतोय. ठीक आहे. सध्या ही मी एक सिंपल केस म्हणलेली आहे, हे एक्झॅक्टली असं नसणार आहे रिअल लाईफ मध्ये. ठीक आहे. पहिली गोष्ट इथं डिस्प्लेसमेंट पण मी 120 कन्सिडर केले की जे ऍक्च्युअल डिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि पण असू देत, तसं काय इश्यू नाहीये. मी जर इथं सातारा कोल्हापूर लिहिलं नसतं, मी फक्त 2 पॉईंट्स लिहिले असते, तर मग मी म्हणू शकलो असतो 120 किलोमीटर डिस्टन्स सॉरी डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. पण थोडंसं कमी इंटरेस्टिंग झालं असतं. सो आपण सपोज केलेलं आहे की सातारा आणि कोल्हापूरला असं झालेलं. ठीक आहे. सो आता होपफुली तुम्हाला हे समजलं असेल की ऍव्हरेज का म्हणायचं, कधी म्हणायचं आणि कुठल्या क्वांटिटीजला म्हणायचं. ठीक आहे. ओके. आता फिजिक्समध्ये भरपूर क्वांटिटीज येतील तुम्हाला, तर होपफुली तुमच्या हे इन्स्टंटली लक्षात यावं. ओके. आणि इन्स्टंटली लक्षात यायला पाहिजे, काय लक्षात यायला पाहिजे, तर ऍव्हरेज. इन्स्टंट हा वर्ड जो आहे, ज्याचं काल आपण डिस्कशन केलंय, तो पण वेलॉसिटीला म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटीला यूज करतो आपण. ते आपण याच एक्झाम्पल मध्ये पुढे बघणार आहोत. ओके. आता त्याआधी आपण थोडस इथं बघूया काय होतंय. ओके. थोडस वर घेतो मी. आता इथं पुढं आपल्याला दिसतंय तर काय दिसतंय. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल हा म्हणजे जुने दिवस आठवले आम्हाला. ठीक आहे. फक्त मला माहित नाही की ना हे जे माग बसलेलं आहे यांचं नाव काय, कोण असू शकते. एनिवेज कोण पण असू शकते. ठीक आहे. की ओके. सो आता बेसिकली इथं आपल्याला दिसतंय की छान छानशा गुलाबी, मी तर कधी गुलाबी सायकलवरनं कुठल्या मुलीला फिरवायला नेणार नाही बाबा. पण काय असतं, काय काय जण असतात बाबा, मुलींसाठी काही पण करू आम्ही, माझं प्रेम आहे वगैरे वगैरे. ओके. सो असं एक कपल आहे छानसं. ठीक आहे. फिरायला चाललेलं आहे. ठीक आहे. आता इथं मध्ये दिसतंय की त्यांना एक आईस्क्रीमचा गाडा दिसला, ते तिथं आईस्क्रीम खायला थांबले. ओके. तर आणि नंतर परत कंटिन्यू त्यांचं चाललेलं आपलं गप्पा मारत निवांत फिरत फिरत होते. ठीक आहे. आणि इथं पुढं त्यांना हे जे मी दाखवलंय ना, ठीक आहे, हा म्हातारा माणूस तुमचा, हे आईन्स्टाईनचं मला असंच शोधता शोधता मिळाली म्हणून मी आपली दिली टाकून. ठीक आहे. सो हा तुमचा आईन्स्टाईन. ठीक आहे. हा येईपर्यंत हे चालत चालले, नंतर इथे ते थांबले. ठीक आहे. ओके. आता सॉरी. ओके. सो स्टार्ट आपण कन्सिडर करूया की 0 किलोमीटर वरनं त्यानं स्टार्ट केली. म्हणजे अगेन इथं आपण एक हा रेफरन्स पॉइंट पकडला. ठीक आहे. आता आपण कन्सिडर असं करूया की पहिल्यांदा ते निवांत चाललेले. ठीक आहे. म्हणजे त्यांनी पहिले जे 4 किलोमीटर ते अगदी अतिशय एकदम निवांत जर्नी केली. आपण कन्सिडर करू याला त्यांनी 30 मिनिट्स लावले. किती? 30 मिनिट्स. ओके. नंतर इथं आपण असं कन्सिडर करूया की ना त्यांना हा आईस्क्रीमचा गाडा दिसला. एक मिनिट. अरे अरे अरे. ओके. आता आईस्क्रीमचा गाडा दिसला त्यांना आणि ते किती वेळ थांबले इथं, तर आपण कन्सिडर करूया की 15 मिनिटं. ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे प्रेमात वेळ कसा जातो कळत नाही. आईन्स्टाईन पण इव्हन म्हणला, म्हणजे जेव्हा त्याला एका रिपोर्टरनं एक विचारलेलं की तुम्ही रिलेटिव्हिटीला इझिली ऑर सिम्पल वेनं कसं एक्सप्लेन कराल, तर त्यांना आधी असं रेकॉर्डिंग चाललंय का चेक केलं नव्हतं.
पण मला करायला लागतंय बाबांनो, कारण की काही सांगता येत नाही. लॉकडाऊन मध्ये माझं नेट, माझं सगळं सगळं एकदम अवघड झालंय हो. ठीक आहे. सो आईन्स्टाईननं काय सांगितलेलं की हा, आता रिलेटिव्हिटी म्हणजे काय आहे तर त्याला जेव्हा तसं रिपोर्टरनं विचारलं तर आईन्स्टाईन म्हणला की समजा तुम्ही एका मुलीबरोबर बसलेला आहात, ठीक आहे, तर कसे 2 तास जातील, 4 तास जातील तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला 2-4 तास पण काही मिनिटांसारखे वाटतील, ठीक आहे. पण तेच तुम्ही एखादं काहीतरी हार्ड, आता त्यानं दुसरी कुठली केस सांगितली मला लक्षात नाहीये, पण हा, आपण असं कन्सिडर करूया की तेच जर तुम्ही एकदम उन्हात असं गरम दगडावरती बसलाय, तर तुम्हाला काही मिनिट पण काही तासांसारखे वाटतील, ठीक आहे. तर हेच रिलेटिव्हिटी आहे, ठीक आहे. म्हणजे काहीतरी जे काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, ठीक आहे, म्हणजे काही जे सर्कमस्टन्सेस आहेत, तर त्याच्यावरनं आपले रिझल्ट बदलतात, ठीक आहे. म्हणजे रिलेटिव्ह टू सर्टन सर्कमस्टन्सेस ऑर सर्टन कंडिशन्स आपले रिझल्ट बदलतात, तर यालाच रिलेटिव्हिटी म्हणतात असं त्यानं सांगितलेलं. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट 15 मिनिटं ही दोघं इथंच थांबली गप्पा मारत, ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांना ह्या दादांना भेटायचे. दादा नाही तर ते ऍक्च्युली आजोबा आहेत, ठीक आहे. आईन्स्टाईन गेला तेव्हा बरंच वय झालेलं त्याचं, ठीक आहे. सो त्याला भेटायचंय, ठीक आहे. आणि का भेटायचं होतं तर आईन्स्टाईन काय गप्पा बिप्पा हाणायच्या असतील तर दोघं पण लकी फिजिसिस्ट पण असतील, ठीक आहे. चांगलं कपल झालं होईल तसं झालं तर, ठीक आहे. सेम प्रोफेशनची. ओके, सो एनिवेज हा, नुसतं सेम प्रोफेशन चालत नाही, त्यांना जस्ट तुम्हाला हिंट देतोय बरं का माझ्या अनुभवातनं, ठीक आहे. सेम फील्ड सेम प्रोफेशन मॅटर करत नाही त्यांना, बऱ्याच गोष्टी मॅटर करतात, ठीक आहे. ॲज अ ह्युमन कसे आहात तुम्ही ते पण मॅटर करतं. ओके, आता विषय भरकटतोय आणि ॲक्च्युली आता रात्री त्यामुळे आणि मला गप्पा मारायला पण कोण नसतंय फ्रँकली. सो असंच मी इमॅजिनरी गप्पा मारत असतोय, तुम्ही पुढं आहेत, कोणतरी आहे समजून. सो एनिवेज, सो आईन्स्टाईनला भेटायचं होतं यांना. ओके, आणि मग आईन्स्टाईनला भेटल्यावरती आईन्स्टाईननं सांगितलं की ग्रॅव्हिटी, आणि हे ऍक्च्युअल कोट आहे बरं का आईन्स्टाईनचं, ठीक आहे, हे इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर पीपल फॉलिंग इन लव, ठीक आहे. ग्रॅव्हिटी लोकांना प्रेमात पाडत नाही. ओके, सो असं आईन्स्टाईननं त्यांना सांगितलं. ओके, आता हे सगळी झाली आपली स्टोरी, ठीक आहे. छान छानशी लव्ह स्टोरी आहे. आता आपण ह्या लव्ह स्टोरीमध्ये जे काही कायनेमॅटिक्स इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे यांची डेट आहे, आपण कन्सिडर करूया की जे बाईकवरनं राईड चाललेली आहे त्यांची, ते राईडला गेले, आईस्क्रीम खाल्लं, नंतर एका महान व्यक्तीला भेटली. ओके, आता इथं आपण सर्टन पॅरामीटर्स आपल्याला दिसतात. पहिलं तर खाली दिसतं एक तर स्ट्रेट लाईन मोशन आहे, स्ट्रेट लाईन, ठीक आहे. ओके, त्यानंतर 4 किलोमीटर, 10 किलोमीटर असे इथे डिस्प्लेसमेंट दिसत आहेत आपल्याला, ठीक आहे. ऑल्सो टाइम इंटरव्हल्स 30 मिनिट्स, त्यानंतर 15 मिनिटं इथं घालवले, ठीक आहे. हा, आणि शेवटचे मग आपण कन्सिडर करूया की काय करूया कन्सिडर, एक 20 मिनिटं, ठीक आहे. हा, 20 मिनिटं, ठीक आहे. इथनं इकडं आईन्स्टाईनकडे गेले ते, ठीक आहे. आणि इथं यायला त्यांना 30 मिनिटं लागली, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, इथं एवढा वेळ त्यांनी घालवला आईस्क्रीम खाण्यात की त्यांना कसा टाइम गेला कळाला नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं की आईन्स्टाईनला भेटायचं सोबत, नंतर गडबडीत ते गेले. आता कायनामॅटिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ह्या सगळ्या प्रकाराला आपण एका ग्राफमध्ये बसवूया, ठीक आहे. ग्राफ मध्ये बसवायचं कारण हे ग्राफ बनल्यावरती तुम्हाला समजेल. सो पहिल्यांदा ही दोघं जण रेफरन्स पॉइंट इथं होती. एक मिनिट मी थोडस वर घेतो, म्हणजे हा, ओके. सो 0ला होती. त्यानंतर आफ्टर 30 मिनिट्स, म्हणजे 30 मिनिटांनंतर ते किती किलोमीटर गेले, मी त्या अप्रॉक्सिमेट ट्रेसिंग करतोय. तुम्ही म्हणाल काय करायला लागलंय बाबा. ओके, सो हा, आफ्टर 30 मिनिट्स ते कुठे गेले तर 4 किलोमीटर्स. ओके, आणि नंतर तिथं ते किती वेळ थांबले, 15 मिनिटं. ओके, सो 30 + 15 म्हणजे 45, ठीक आहे. सो ते तिथंच थांबले, म्हणजे 4 किलोमीटरला तो त्यांना आईस्क्रीमचा गाडा दिसला, ते तिथंच 15 मिनिटं थांबले. आणि त्यानंतर हे जे टोटल, ठीक आहे, 10 किलोमीटर आहे, ठीक आहे. म्हणजे हे किती झालं, हे झालं 6 किलोमीटर, ठीक आहे. तर हे त्यांनी किती वेळात कव्हर केलं तर राहिलेल्या, कुठे गेला तुमचं किती लिहिलेलं आपण कन्सिडर केलेलं, 1 मिनिट 20 मिनिटं. ओके, सो 20 म्हणजे आता मी इथे लिहिलेलं नाहीये ग्राफवरती, ठीक आहे. आपण एक काम करूया, हे 15 करूया, हीच मजा असते कन्सेप्ट
आपला आपण एक्सप्लेन करून घ्यायची, पाहिजे त्या व्हॅल्यूज आपण टाकू शकतो. मी म्हणलो ही दोघं 20 मिनिटात गेली 20 मिनिटात, मी म्हणलो 15 मिनिटात गेली 15 मिनिटात. ओके, येडे आहे ती. हा, सो ओके 10 किलोमीटर्स इन इथं, ठीक आहे. सो म्हणजे 45 प्लस 50. आता या सगळ्या पॉइंट्सला मी जॉईन करणार आहे, ठीक आहे. सो आणि ऑब्व्हियसली मी स्ट्रेट लाईन यूज करणार आहे, ठीक आहे. ओके, सो इथनं मी स्ट्रेट लाईन काढली ह्या पॉइंटला, ठीक आहे. इथनं मी स्ट्रेट लाईन दुसरी काढली ह्या पॉइंटला, ठीक आहे. आणि इथनं मी तिसरी काढली ह्या पॉइंटला. सो पहिली, दुसरी आणि तिसरी लाईन. आता यांचा सिग्निफिकन्स आपण बघूया काय आहे ते. सो आता तुम्हाला इथं दिसतंय की लाईन्स किती आलेल्या आहेत आपल्याला, तर एक मिनिट, हा, ही एक, ही दुसरी आणि ही तिसरी, ठीक आहे. 3 सेगमेंट्स आलेले आहेत आपल्याला, म्हणजे ग्राफ मध्ये 3 पार्ट्स आहेत. ओके, आता मोशन मध्ये पण तसंच आहे काहीतरी. ओके, आता ही दोघं इकडून इकडे गेली, हा एक पार्ट, ठीक आहे. ही दोघं जण इथं थांबलेली 15 मिनिटं, हा दुसरा पार्ट. आणि त्यानंतर ही आईन्स्टाईन दादाला भेटायला ट्रॅव्हलिंग केलं त्यांनी, हा तिसरा पार्ट. आता पहिल्या पार्ट मध्ये बघा 4 किलोमीटर अंतर 30 मिनिटात त्यांनी कव्हर केलं, ठीक आहे. मग तसं आपण कन्सिडर करायला गेलं तर ह्यांचा जे आपण मगाशी फॉर्म्युले बघितले, ठीक आहे, तर त्यांचा आपण जर स्पीड काढला, ज्याला तुम्ही वेलॉसिटी पण म्हणू शकता, ठीक आहे. सो 4/30, ठीक आहे, असं येणार आहे. ओके, आता त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये इथं, ठीक आहे, त्यांचं किती होतं तर ना 0. ओके, आणि इथं समजा किती वेळ थांबले ते 15, ठीक आहे. आणि फायनली एक मिनिट, फायनल पार्ट मध्ये त्यांनी किती अंतर कव्हर केलं तर 6 किलोमीटर्स, आणि किती मिनिटात तर 15 मिनिटात. ओके, आता तुम्हाला इथं हे बघूनच कळत असेल, ठीक आहे, की ना आता इथं आपण ह्या 3 व्हॅल्यूज जे आहेत, ठीक आहे, हे 3 रेशिओज जे आहेत आपल्याला मिळालेले, हे काय आहेत तर हे डेल्टा एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन डेल्टा टी आहे. म्हणजे तिन्ही पण काय आहेत तर टाइम इंटरवल्स आहेत, ठीक आहे. आणि हे तिन्ही काय आहेत तर तिन्ही ह्या डिस्प्लेसमेंट्स आहेत, ठीक आहे. म्हणजे इथं 0 का लिहिली आहे डिस्प्लेसमेंट, तर ते 0 किलोमीटर, अरे बापरे, हा 0 किलोमीटरवर आहेत म्हणून नाही, ठीक आहे. तर ह्यांची आधीची पोझिशन इथे किती होती 4च, ठीक आहे. आणि नंतरची पोझिशन पण 4च, मग 4 - 4 0, ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट त्यांची 0. आता हे 3 रेशिओज मिळालेले आहेत आणि तिन्ही रेशिओज म्हणजे काय आपल्या वेलॉसिटीज आहे. ओके, आता आपण फक्त या 3 रेशिओजचा आणि या 3 सेगमेंट्स म्हणजे या 3 लाईन्स मिळाल्यात आपल्याला ग्राफवरती, यांचं रिलेशन बघूया, ठीक आहे. आता पहिला जो तुमचा स्लोप आलेला आहे या लाईनचा, आणि आपल्याला माहिती आहे लाईनचा स्लोप कसा घेतो, ठीक आहे. हा वाय पार्ट, अरे देवा, आज ती मांजर आलं नाही हो आमचं म्हणजे आमचं नाही, ते आजकाल यायला लागले इकडे माझ्या रूम मध्ये. ओके, सो आपण आता ओके, सो हा झाला पहिला स्लोप, ठीक आहे. ह्याला म्हणूया वाय, अरे हा, ओके, ह्याला म्हणूया वाय, आता उलटा वाय लक्षात घे, ठीक आहे. आणि इकडचा म्हणूया याला एक्स. सो आपल्याला माहिती आहे y/x हा स्लोप आहे या सेगमेंटचा, ठीक आहे. त्यानंतर या सेगमेंटचा हा स्लोप आहे आणि या सेगमेंटचा असा स्लोप आहे, ठीक आहे. तर आता या तिन्ही सेगमेंट्सला जर तुम्ही बघितलं, आता मी फ्री हँडच ड्रॉ करतोय, ठीक आहे. तर इथं दिसताना पण दिसतंय हे 4 आहे आणि आडवं खूप आहे. ओके, आणि हा रेशिओ पण बघा, ऑब्व्हियसली 4/30 खूपच छोटा रेशिओ येणार आहे. ओके, ते त्यानंतर म्हणजे आता टू बी एक्झॅक्ट बोलायला गेलं तर ह्याचं 0.13, ठीक आहे, याचा पहिल्या वाल्याचा स्लोप, ठीक आहे. 4/30 म्हणजे 0.13. सो हा स्लोप कमी आहे, पण कमी कशाच्या कम्पॅरेटिव्हली, हा जो तिसरा वाली लाईन आहे ना त्याच्या कम्पॅरेटिव्हली, कारण की ह्याचा किती आहे 6/15, म्हणजे 4च्या जागी त्यापेक्षा मोठा नंबर आलेला आहे, ठीक आहे. 4च्या जागी 6 आणि डिनॉमिनेटरला 30 पेक्षा छोटा नंबर आलेला आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर एखाद्या रेशिओ मध्ये जेवढा जास्त, ठीक आहे, तेवढा रेशिओ जास्त. डिनॉमिनेटर एखाद्या रेशिओ मध्ये जेवढा जास्त तेवढा रेशिओ कमी. ओके, आता ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि मग त्यावरूनच आता आपण पुढचं
जनरलायझेशन करू या स्लोप्स बद्दल. ओके, एकच मिनिट. हा, ओके, सो कंटिन्यू करूया. हा, तर आता स्लोप्स जास्त आलेले आहेत कुठल्या, तिसऱ्याचे, आणि कमी कोणाचा आलाय, पहिल्याचा. आणि 2 चा तर ऑब्व्हियसली 0 आलेला आहे, कारण की लाईन कशी आलेली आहे, हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आणि मग न्यूमरेटर 0 ऑल्सो, म्हणजे न्यूमरिकल पण तसंच आलेलं आहे आणि आपल्याला दिसतंय पण तसंच. ठीक आहे. सो ह्या टाईपनं आपल्याला काय केलेलं आहे, आपण या ग्राफमध्ये ह्या पूर्ण या कपलच्या पूर्ण मोशनचं एक टाईपनं ग्राफिकल डिस्क्रिप्शन केलेलं आहे. ओके, आता मी थोडक्यात ग्राफ असं समजा की तुम्ही जॉमेट्रिकली एखाद्या फिजिकल इव्हेंटला और फिजिकल गोष्टीला काय करत असताय, इंटरप्रेट करत असताय. ओके, सो आता आपण जाऊया डायरेक्टली या ग्राफकडे. ओके, आता हा ग्राफ मी फक्त ग्राफ ड्रॉ केलाय. ठीक आहे. आणि हा जो ग्राफ आहे, तर यातनं आता आपण फक्त करायचंय काय, आता मी तर काही बोललेलो नाहीये, काही कन्सिडरेशन केलं नाही, मला फक्त असं एक ग्राफ दिसलेला आहे. ओके, आणि आता मला बघायचं फक्त की ना या ग्राफ मध्ये मला काय काय माहिती मिळतीये. ओके, म्हणजे आता इथं आपण काय केलं, पहिली ह्या केसमध्ये आपण इथं इव्हेंट वरनं, त्या मोशन वरनं एक ग्राफ तयार केला. ठीक आहे, म्हणजे डेटा घेतला आणि डेटावरनं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन तयार केलं. आता इथं आपण काय करणार आहे, तर एक ग्राफिकल प्रेझेंटेशन तयार करणार आहे आणि आपण नंतर त्यातनं डेटा काय करणार आहे, तर ना काढणार आहे. ठीक आहे. आता इथं आपण जे काय दिसतंय तुम्हाला, तर अशा टाईपचा एक ग्राफ दिसतो की जिथं वेगवेगळ्या स्लोप्सच्या लाईन्स आहेत. ठीक आहे. आणि टू बी एक्झॅक्ट 1 2 3 4 आणि इकडची शेवटची 5. ठीक आहे, अशा 5 लाईन्स दिसत आहेत तुम्हाला. ओके, आता इथं जे आपण कन्सिडर करूया, तर ना असं कन्सिडर करूया की हे जे आहे, हे टाइम ऍक्सिस आहे आणि त्याचं युनिट कशात आहे, सेकंड्स मध्ये. आणि हे जे आहे हे पोझिशन ऍक्सिस आहे आणि याचं युनिट आहे इन मीटर्स. ओके, सो आता हे जर बघितलं तर इथनं आपल्याला समजते, तर काय समजतंय, तर इथनं आपल्याला समजतंय की हा आपला रेफरन्स पॉइंट होता 0. ओके, T0 इथं आहे. ठीक आहे, 0 पण इथंच आहे, म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा -3 ला होता तेव्हा टाइम किती होता, T=0 होता इथं. ठीक आहे. बर, त्यानंतर टाइम पुढं 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 चालायला लागला, टाइम थांबत नाही कोणासाठीच. ठीक आहे. आणि आपलं ऑब्जेक्ट पण मोशन मध्ये आलं, म्हणजे मोशन करायला लागलं. कसं करायला लागलं आपण कशावर सांगू शकतोय, इथं दिसतंय तुम्हाला की ना 2 सेकंदाला. ठीक आहे, 1 सेकंदाला पकडलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, ऑब्जेक्ट आधी होतं त्यापेक्षा जरा पुढं सरकलेलं आहे. कुठल्या डायरेक्शनला, तर तुमच्या रेफरन्स पॉइंटच्या म्हणजे ओरिजिनच्या डायरेक्शनला सरकलेला आहे. ठीक आहे. सेम वे जर इथं मी 2 सेकंद पकडलं, तर 2 सेकंदा पण ऑब्जेक्ट अजून पुढे सरकलेला आहे. ओके, असंच तो पुढे सरकत 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 इकडे चाललेला आहे. ठीक आहे, म्हणजे तो साधारण 5 सेकंद, ठीक आहे, 5 सेकंद पर्यंत मोशन केली त्याने आणि कुठपर्यंत पोहोचला, तर इथपर्यंत. ओके, म्हणजे आता +1 ला तो पोहोचलेला आहे, म्हणजे ओरिजिनच्या म्हणजे रेफरन्स पॉइंटच्या पलीकडे पोहोचलेला आहे. ओके, बरं, आता त्यानं तिथं काय केलं बघा. आता हे लक्षात घ्या आधी, इथनं -3 पासून 1 पर्यंत पोहोचायला त्याला किती वेळ लागला, तर 5 सेकंद. ओके, आता 5 सेकंद ते 8 सेकंद तुम्हाला काय दिसतं, तर एक फ्लॅट लाईन दिसते, म्हणजे तो एक याच पोझिशन वरती तो काय केला त्यानं, तो थांबला. ओके, वर तिथं किती वेळपर्यंत थांबला, तर 8 सेकंद पर्यंत. ठीक आहे, आणि नंतर परत काय झालं, तर 8 सेकंदापासून त्यानं परत मोशन सुरू केली आणि 10व्या सेकंदाला तो कुठं पोहोचला, तर अराउंड इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे आता तो रेफरन्स पॉइंटच्या पॉझिटिव्ह साईडला 4 या पोझिशन पर्यंत पोहोचलेला आहे, 4 मीटर्स पर्यंत तो पोहोचलेला आहे. ओके, आणि आता परत पुढच्या मोशनची पुढची स्टेज बघूया. ओके, अगेन 10 सेकंदाला एक्झॅक्टली. ठीक आहे, काय झालंय बघा, तो इकडं म्हणजे तुमचा जो आतापर्यंत लाईन इकडे चाललेली का नाही अशी. ठीक आहे, अशी. ठीक आहे, ती आता खाली येत दिसते तुम्हाला. ठीक आहे. ओके, सो आता काय झालंय, तर तो उलट्या डायरेक्शनला लगेच जागेवर फिरला. ठीक आहे, कधीपर्यंत, आता इथपर्यंत आपण एक एक सेगमेंट बघत जाऊया. ठीक आहे, 12 सेकंदापर्यंत तो 0 पर्यंत म्हणजे रेफरन्स पॉइंट पर्यंत आलेला. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही पाहिजे तो पॉइंट प्लॉट करू शकता आणि बघू शकता ऑब्जेक्ट कुठे आहे. जसं की मी तर रँडमली 11 ला प्लॉट केलं. ठीक आहे,
काय मला कळालं की 11ला कुठं होता तो, तर 2 वरती होता. ठीक आहे, 2 मीटर ही त्याची पोझिशन होती. फायनली 14व्या सेकंदाला तो कुठं आलाय, तर अराउंड बरोबर आहे का बघा माझं, -2 ला आला. आणि तिथनं पुढे एक फ्लॅट लाईन दिसते, म्हणजे मी म्हणू शकतो की तिथनं पुढे ऑब्जेक्ट तिथंच थांबला. ओके, आता ह्या ज्या वेगवेगळ्या लाईन्स दिसत आहेत, ठीक आहे, आणि ऑल्सो इथं पण वेगवेगळ्या स्लोपच्या लाईन दिसत आहेत, तर ह्यानं आपल्याला काय सांगितलं, तर जे आपण स्टार्टलाच बोललेलो तेच. ठीक आहे, ऑब्जेक्ट किती फास्ट और स्लो आहे. ठीक आहे, जसं की इथं तुम्हाला दिसलं याचा स्लोप कमी आहे. ठीक आहे, या वाल्याचा, याचा जास्त आहे, याचा कमी आहे, याचा जास्त आहे. ठीक आहे, म्हणजेच याची वेलॉसिटी जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या पार्टची, हा जो पार्ट आहे इकडचा याची पार्टची. ठीक आहे, म्हणजे हा जो लास्ट स्टेज आहे, यांनी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आईन्स्टाईनला भेटेपर्यंत, तर तेव्हाची वेलॉसिटी जास्त आहे. आणि इथं आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी म्हणजेच, अरे अरे हा एक मिनिट, हा वेलॉसिटी म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे तो रेट, डिस्प्लेसमेंट चेंज व्हायचा रेट खूपच जास्त आहे. ओके, आता हे सेम लॉजिक ह्या ग्राफला यूज करूया आणि थोडंसं याला रीड करूया. सो पहिल्या लाईन मध्ये काय दिसते, पहिल्या या सेगमेंट मध्ये, एक मिनिट मी कलर चेंज करतो, या सेगमेंट मध्ये काय दिसतंय, तर ना तुमचा ऑब्जेक्ट ओके नॉर्मली चाललाय 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 एक पर्यंत, आडवी लाईन आली म्हणजे स्लोप 0 झाला, म्हणजे तिथनं पुढे त्याने मोशनच केलं नाही, वेलॉसिटी 0. आता ही लाईन बघा. ओके, इथं पण आपण 1 2 3 4 अँड 5 स्टेजेस कन्सिडर करूया. सो तिसऱ्या आणि फर्स्ट स्टेज मध्ये जर कंपॅरिझन केलं तुम्ही, तर तुम्हाला दिसेल की ही जी स्टेज आहे, ठीक आहे, यात ऑब्जेक्टने खूपच फास्ट मोशन केली. का फास्ट मोशन, बघा 2 सेकंदातच. ठीक आहे, 8 ते 9 2 सेकंदातच तो कुठून कुठे गेलाय, 1 पासन, म्हणजे इथनं 1 पासन 4 पर्यंत 3 एवढी डिस्प्लेसमेंट केलेली आहे त्याने. ठीक आहे, आता तेच जर मी इकडच्या ऍक्सिस वरती बघितलं, ठीक आहे, सॉरी या पहिल्या पार्ट वरती बघितलं, पहिल्या नंबरवाल्या, ठीक आहे, तर त्यानं 2 सेकंदात किती केलेलं बघा बरं, इथं मी आधीच मार्क करून ठेवलं आहे. ठीक आहे, सो 2 सेकंदात त्यांना किती केलेलं, तर अराउंड 1.5. ठीक आहे, म्हणजे ह्यानं 1.5 मीटर काय केलेलं, कव्हर केलेलं 2 सेकंदात. आणि तेच या पार्ट मध्ये ना किती कव्हर केलं, तर 1 2 3 मीटर केलं त्यानं. ठीक आहे, म्हणजे या पहिल्या केसच्या डबल तिसऱ्या केसमध्ये. ठीक आहे, म्हणजे तिसऱ्या पार्ट मध्ये मोशनच्या. सो तिसऱ्या पार्ट मध्ये ऑब्जेक्ट खूप फास्ट होता. ठीक आहे, आणि ऑल्सो तुम्हाला नंतर दिसतं की 10व्या सेकंदाला त्यानं काय केलं, तर डायरेक्शन बदलली. आणि आता बघा इकडची ही वर जाणे, म्हणजे तिसरा आणि चौथा पार्टचा जो आहे, ठीक आहे, तर स्लोप तुमचा तोच येणार, म्हणजे स्लोपची जी व्हॅल्यू येणार ती तीच येणार आहे. पण आता बघूया मजा काय होते. ठीक आहे, आता इथं पण जर मी हे कन्सिडर केला, हा पार्ट हा 2 सेकंद आहे. ठीक आहे, आणि जर आता ही माझ्याकडनं लाईन थोडी हे झालेली आहे, इकडे अलीकडे आलेली आहे, पण असं कन्सिडर करा की हे पण 2 सेकंदच आहे हा पार्ट. ठीक आहे, आणि जर तुम्ही बघितलं की आता ह्याचा स्लोप बघूया आपण, ह्याचं इनिशियल आणि फायनल, जी फायनल होती ह्या तिसऱ्या नंबरची, जी फायनल किती होती 4. ओके, आणि इनिशियल किती, हा इनिशियल होती -1. ठीक आहे, लागले किती 2 सेकंद, 3/2 म्हणजे 1.5 आलेला आहे स्लोप. आणि ह्याचं काय झालं बघू, ह्याची इनिशियल किती होती, त्यांना 4 होती, आणि फायनल किती आलेली आहे, तर 1. तर 1 - 4/2 -3/2 म्हणजे -1.5. आणि हे जे 1.5 आलं, हे आपल्याला माहिती आहे हे काय आहे, तर ही वेलॉसिटी आहे. ओके, सो ऑब्जेक्टचा रेट तिसऱ्या नंबरमध्ये आणि चौथ्या नंबरमध्ये चेंज व्हायचा सेम होता, म्हणजे त्याची व्हॅल्यू सेम होती. पण दुसऱ्या केसमध्ये त्याचं डायरेक्शन चेंज झालं. का झालं डायरेक्शन चेंज, कारण की त्याची डिस्प्लेसमेंटचं, ही जी वरची आहे ही डिस्प्लेसमेंट आहे. एक मिनिट मी परत कलर चेंज करतोय. हा, सो ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन चेंज झालेली आहे. ओके, त्यामुळं हा रेट चेंज झालेला आहे. ओके, सो आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की ग्राफला कसं रीड केलं जातं. आपण अजून थोड्या वेगळ्या टाईपचे ग्राफ्स पण नंतर बघणार आहोत. ओके, बऱ्याचशा टाईपचे ग्राफ्स, म्हणजे ग्राफ रीड करणं मला खूपच छान वाटतं. आता त्याआधी जे मी मागाशी म्हणलो की ना ॲव्हरेज सारखंच इन्स्टंटेनियस पण बघायचंय, त्यासाठी जरा जे कालच्या आपण मोशन डायग्राम्स बघितले ना, ठीक आहे, त्यातलीच तशाच टाईपची ही मोशन डायग्राम. आता इथं सिंपल आहे, तुम्हाला आता लक्षात आलं असेल इथं काय झालंय. ठीक आहे, आणि इथं नेहमीसारखं आपण आत्ता पण या कारला, एक मिनिट, ओके, सो ह्या कारला जर मी एक डॉट म्हणून ट्रीट केला, आणि हा जो ह्याचं पुढचं चाक आहे ना, ठीक आहे,
तर याला डॉट म्हणून जर मी ट्रीट केलं, मग त्या पुढच्या चाकाकडे बघून त्या कारला त्या पॉइंटनं मी ट्रेस करत राहिलो, तर मला दिसतंय की कारची मोशन कशी झालेली आहे. आता ह्या फ्रेम्स आहेत, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक फ्रेम मध्ये कार एका सर्टन, म्हणजे इथं मी टाइम कॉन्स्टंट ठेवलाय प्रत्येक फ्रेमला, प्रत्येक या कारच्या मोशनचे मी कंटिन्युअस फोटो घेत चाललेलो आहे. आणि प्रत्येक फोटोच्या मध्ये जो टाइम आहे, टाइम इंटरवल आहे और टाइम ड्युरेशन आहे ते मी सेम ठेवलंय. आणि ते किती मी ठेवलंय तर 2 सेकंड्स. ठीक आहे, म्हणजे हा जो फोटो आहे पहिला, ठीक आहे, यात आणि यात 2 सेकंद आहे. ठीक आहे, डिफरन्स ऑल्सो यात आणि यात पण किती आहे तर अगेन 2 सेकंद डिफरन्स आहे. ठीक आहे, बर आता इथं काय झालंय बघूया. तर पहिल्या 2 सेकंदात गाडी कुठून कुठे गेली तर 0 to 20 मीटर्स, हे पण मीटर्स मध्येच आहे. ओके, सो 0 to 20 मीटर्स त्याची पोझिशन चेंज झालेली आहे. नंतरच्या 2 सेकंदात 20 पासून 60, नंतरच्या 2 सेकंदात 60 पासून 120 आणि नंतर फायनलीच्या 2 सेकंदात 120 पासून 220. ओके, म्हणजे बघा टाइम सगळीकडे सेम आहे, पण डिस्प्लेसमेंट चेंज झाली. काय इथं पहिल्यात केस झाली चेंज झालेली आहे. तर पहिल्या केसमध्ये आता मी ते सारखंच लिहित बसणार नाही, मी डायरेक्टली डिस्प्लेसमेंट लिहिणार आहे. सो पहिल्या केसमध्ये किती झाली तर ना 20 डिस्प्लेसमेंट होती. सेकंड केसमध्ये 20 मायनस तुमचं हे सॉरी 6 बरोबर, हा 60 मायनस 20 म्हणजे 40 आलेली आहे. ठीक आहे, या केसमध्ये 120 मायनस 60 म्हणजे यात किती आलेली आहे 60. आणि फायनल मध्ये 220 मायनस 120 म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट आलेली आहे 100. प्रत्येकात टाइम तोच आहे 2 सेकंद. ओके, पण डिस्प्लेसमेंट काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. ओके, याचाच अर्थ ऑब्जेक्टचं काय वाढत चाललेलं आहे तर आपल्याला माहिती आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. टी तुमचा सेम आहे 2 सेकंद आणि हे न्यूमरेटर काय चाललेले आहेत तर डेल्टा एक्सेस वाढत चाललेले आहेत. म्हणजे ऍज अ होल रेशिओ काय होत चाललाय, वाढत चाललाय, म्हणजे वेलॉसिटी पण वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे त्याचा ग्राफ असा काहीतरी एक कर्व दिसेल तुम्हाला. ठीक आहे, ओके, सो हा ग्राफ असा वरच्या साईडला काय होताना दिसतोय तुम्हाला, कर्व होताना दिसतोय. ओके, आता हा ग्राफ मी असा कर्व घ्यायचं रिझन काय, ठीक आहे, मी स्ट्रेट पण घेऊ शकलो असतो ऑब्व्हियसली. ठीक आहे, पण आता याचं रिझन काय तर मला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी डिस्कस करायचं आणि ऑब्व्हियसली मी ते एका स्ट्रेट लाईन, जसे की इथं स्ट्रेट लाईन्स आहेत. ठीक आहे, इथं या पहिल्यावाल्या ग्राफमध्ये इथं भरपूर 5 स्ट्रेट लाईन्स मी इथं पण डिस्कस करू शकतोय. पण हे जे आता इथं दिसतंय ते मोशन जे आहे इथं काय म्हणलोय आपण तर वेलॉसिटी वाढत चाललेली आहे. ठीक आहे, वेलॉसिटी कशी आहे तर इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे, इन्क्रीजिंग म्हणजेच काय तर थोडक्यात चेंजिंग आहे, ती चेंज होतीये. ठीक आहे, वेलॉसिटी इन्क्रीज होईल, ठीक आहे, और डिक्रीज होईल. ओके, बेसिकली काय ती चेंज होतीये. ठीक आहे, आणि त्यामुळं अशा टाइपच्या वेलॉसिटीला आपण काय म्हणूया तर नॉन युनिफॉर्म ओके वेलॉसिटी. आणि ह्या केसमध्ये जर मी फक्त एकच पार्ट आले तर या ग्राफमध्ये खूपच गिचमिट झाली, आपण वरच्या बघूया. ठीक आहे, आता ही जर बघितली, ठीक आहे, हा पार्ट ह्या ग्राफचा पहिला वाला, ठीक आहे, तर इथं स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे इथला कुठला पण स्लोप घ्या तुम्ही, हा स्लोप घ्या, हा स्लोप घ्या, ह्या पार्टचा और ह्या पार्टचा, हा इथून म्हणजे ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत सेम राहिला, म्हणजे एवढ्या पॅच मध्ये वेलॉसिटी सेम राहिलेली आहे. आता इथं तसं झालंय का नाही, इथं वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. ठीक आहे, ओके, आता सेकंड थिंग, आता समजा मला असं वाटलं की मला एक्झॅक्टली 4 सेकंदाला ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय होती ते पाहिजे. ओके, आता हा सिनेरिओ कधी होतो तर आता बघा मागाशी आपण केस कन्सिडर केलेली, एकदम टॉपला जाऊया आपण. ठीक आहे, एक मिनिट, अजून वर, येस, इथं आपण बघितलेलं ऍव्हरेज वेलॉसिटी काढलेली, याचं डिस्कशन तुमच्या लक्षात आलं असणार आहे. ठीक आहे, असलंच पाहिजे. ठीक आहे, तर आता सपोज ऍव्हरेज किती मिळाली आपल्याला 40 मिळाली. ठीक आहे, आता समजा तुम्ही साताऱ्यावरनं कोल्हापूरला चाललेला, ठीक आहे, आणि अराउंड पेठ नाक्याची तर मी तुम्हाला फोन केला. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं, ठीक आहे, चालू गाडी की तुमची वेलॉसिटी किती आहे तर तुम्ही मला सांगितलं 80 किलोमीटर पर आवर, एक्झॅक्टली त्या मोमेंटला स्पीडोमीटर कडे बघून. ठीक आहे, तर हे झाली तुमची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आणि टू बी एक्झॅक्ट बोलायला गेलं तर ते ऍक्च्युली आहे इन्स्टंटेनियस स्पीड, कारण की ते तुम्हाला हे सांगत नाहीये कुठल्या डायरेक्शनला चाललाय तुम्ही, राईट, ते तुम्हाला फक्त एवढं सांगते की किती फास्ट चाललाय. ओके, तर पण हे जे आहे हे तुमचं काय आहे तर हे आहे तुमचं इन्स्टंटेनियस स्पीड. ओके,
आता याच टाईपचा हा प्रकार आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ओके, आता मला कुठं पाहिजे तर मला एक्झॅक्टली या, ठीक आहे, या पॉइंटला मला पाहिजे की वेलॉसिटी काय आहे. ठीक आहे, आता त्यासाठी आपण आतापर्यंत वेलॉसिटी कशी काढत आलेलो आहे तर एक्स एफ मायनस एक्स आय अपॉन टी एफ मायनस टी आय अशी काढत आलेलो आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बघा 2 पॉइंट्स लागत आहेत वेलॉसिटी काढायला, बोथ टाइमचे पण ओके आणि इथं तुमच्या डिस्प्लेसमेंटचे पण. ठीक आहे, पण आता मला एकाच पॉइंटला जर पाहिजे असेल वेलॉसिटी तर मला थोडासा वेगळा प्रकार करायला लागणार आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल 2 पॉइंट जर मी म्हणले, आता सपोज हा पॉइंट इथला आणि हा टॉपचा पॉइंट जर मी कन्सिडर केला, ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे ह्या 2 पॉइंटची ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणजे ही काय असणार आहे तर ह्या दोन, अरे बापरे एक मिनिट, हो ओके, सो मी एक स्ट्रेट लाईन जर ड्रॉ केली, ठीक आहे, तर या लाईनचा जो स्लोप असणार आहे ती असणार आहे त्या 2 पॉइंट्सच्या मधली ऍव्हरेज वेलॉसिटी. पण आपल्याला दिसतंय वेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट अशी बदलत गेली, ही स्ट्रेट आहे का नाही. ठीक आहे, ओके, आता सेम वे आता मला ह्या पॉइंटला जर वेलॉसिटी ही ह्या 2 पॉइंट्सच्या मधली वेलॉसिटी आहे ऍव्हरेज. ओके, म्हणजे ह्या लाईनचा जो स्लोप असणार आहे ती म्हणजेच तुमची ऍव्हरेज वेलॉसिटी. पण मला आता काय पाहिजे, मला या एकाच पॉइंटला पाहिजे. ठीक आहे, पण आपल्याला वेलॉसिटी काढायला लागतात किती पॉइंट्स तर आपल्याला लागतात 2 पॉइंट्स. ठीक आहे, आणि मग आता करायचं काय, आता करायचं काय बघा, आता ह्या इथला हा पॉइंट हा वाला आणि हा वाला, ठीक आहे, हा जो इंटरवल आहे ह्यात हा पॉइंट आहे, राईट. ओके, आता तसंच आपण काय करूया, हा जो इंटरवल आहे म्हणजे हा एक्स आय होता तुमचा आणि एक्स एफ, आता ह्या दोघांच्या मधला जो गॅप आहे हा कमी करत घेऊया आपण. ठीक आहे, आता मी इथं एक्स आय घेतला आणि साधारण इथं एक्स एफ घेतला. ठीक आहे, आता असं जर मी केलं तर माझी ऍव्हरेज वेलॉसिटी काय येणार आहे तर ऑब्व्हियसली या दोघांच्या मध्ये जी लाईन असणार आहे, ठीक आहे, तर याचा स्लोप म्हणजे आता इथं मी ही लाईन ड्रॉ केली, याचा स्लोप आलेला आहे. ओके, आता तुम्हाला इथं एक लक्षात आलं असेल की ही जर लाईन बघितली तुम्ही, ओके, ही कशी आहे ह्या पॉइंट पेक्षा बरीच लांब आहे. ठीक आहे, पण मी परत एकदा कलर चेंज करतो, एक मिनिट. हा, ही जर लाईन बघितली जिथं आपण इंटरवल एक्स एफ आणि एक्स आय बारके केले आधीपेक्षा, तर त्या आणि ह्या लाईन मध्ये डिस्टन्स काय तर तेवढा जास्त, सॉरी या पॉइंट मध्ये तेवढा जास्त अंतर नाही. ओके, जवळ यायला लागले, राईट. तुमच्या आता हे लक्षात आलं, हे जवळ जवळ जसं जसं तुम्ही इंटरवल छोटे कराल एक्स एफ आणि एक्स आय जवळ जवळ घेत जाल तशी तशी ही जी हा जो पॉइंट आहे की जिथं तुम्हाला वेलॉसिटी पाहिजे, ओके, तो त्या लाईनच्या म्हणजे त्याच वेलॉसिटीच्या लाईनच्या जवळ येत आहे. ओके, बरं, आता मग करायचं काय, आता जनरलाइज जर केलं, एकदमच छोटे जर 2 इंटरवल घेतले, म्हणजे आता मी हा अख्खा सेक्शन इथं झूम आउट करतोय. ठीक आहे, झूम इन म्हणलं पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, ओके, सो हा जर मी इथं अख्खा असा झूम केला, ठीक आहे, आता समजून घ्या बाबांना झूम केलं, आम्हाला काही ॲनिमेशन बिनिमेशन येत नाही. ठीक आहे, तर एकदमच झूम केला तर बघा ही जी लाईन आहे, ओके, ही आपला जिथं पॉइंट आहे बरं का, हा वाला पॉइंट, ठीक आहे, तर ती कशी येईल तर नियर अबाउट स्ट्रेट. आता हा पॉइंट माझा इथं आहे, ठीक आहे, कुठला वाला पॉइंट, हा वाला पॉइंट माझा आहे. ओके, आणि हा जो पार्ट आहे हा पॅच हा मी झूम केलेला आहे इथं. ओके, तर ती कशी येणार आहे तर ती नियर अबाउट स्ट्रेट आलेली दिसतीये. ओके, याचा एक बेस्ट एक्झाम्पल मी कुठल्या तरी बुक मध्ये रीड केलेलं, आय थिंक फेनमन सिरीज का, आय थिंक फेनमन सिरीज मध्ये केलं असेल मी. ठीक आहे, तर एक्झाम्पल काय होतं की ना पृथ्वी गोल आहे, राईट. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली एक्झॅक्ट स्पेरिकल नाहीये पण अप्रॉक्सिमेट स्पेरिकल आहे. पण आपण माणूस आहोत, आपण लहान आहोत, त्यामुळे आपण छोटे छोट्याशाच जागांमध्ये राहतो आणि बघतो आणि वावरतो. ठीक आहे, पण आपल्या जमीन कशी दिसती, स्ट्रेट दिसती. ओके, सो सेम वे हा जो एक मोठा कर्व आहे त्याचा एक छोटासा पॅच आपल्याला कसं दिसणार आहे, स्ट्रेट लाईन दिसणार आहे. ओके, जसं की या गोल कर्ड पृथ्वीचा एक जर मी छोटासा पॅच जर घेतला तर तो कसा दिसतो आपल्याला, एक स्ट्रेट दिसतो, स्ट्रेट लाईन सारखा दिसतो, टू बी एक्झॅक्ट एक प्लेन दिसतो. ओके, आता ह्या पॉइंटच्या जवळ मी अजून जवळ, ठीक आहे, एक इंटरवल घेतला असा. ओके, छोटा 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 करत आलोय मी इंटरवल, बघा हे जो एक्स एफ आणि एक्स आय जे 2 पॉइंट आहेत हे जवळ 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 आणायला लागलोय. ठीक आहे, म्हणजेच ऑब्व्हियसली मी टी एफ आणि टी आय म्हणजे हे 2 इंटरवल, आता बघा एक्स आय आणि एक्स एफ, ठीक आहे, यांना करस्पॉन्डिंग
ऑब्विसली इथं तुमचा टी एफ आणि टी आय असणार आहे. ठीक आहे, सेम वे इथं पण एक्स आय आणि एक्स एस ला तुमचा रिस्पेक्टिव्ह टी एफ आणि टी आय असणार आहे. ठीक आहे, तर जसे जसे एक्स एफ एक्स आय जवळ येत आहे तर टी आय आणि टी एफ पण जवळ येत आहे. ओके, म्हणजे डेल्टा एक्स जसा जसा छोटा होताना आपण करतोय तसं जसं आपल्याला टी पण छोटा करायला लागतोय. ओके, पण आता रियालिटीमध्ये जर बघायला गेलं तर आपण हे करत नसतो. ठीक आहे, म्हणजे आता काय आपण डिस्प्लेसमेंट कमी करतोय म्हणल्यावरती मला इंटरव्हल कमी करायचा आहे असं आपण करू शकत नाही. याचं एक कारण काय की ना, हा जो टाइम ही जी गोष्ट आहे, ठीक आहे, हा जो टाइम प्रकार आहे, ठीक आहे, हा आपल्या हातात नाहीये. हो, ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली हा एक इंडिपेंडंट एक अशी गोष्ट आहे और एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे म्हणूया आपण, की जो बदलतोय. ठीक आहे, पण तो इंडिपेंडंटली बदलतोय. आणि मग आपला डेल्टा एक्स कोण झाला तर हा डेल्टा एक्स डिपेंड करतो ह्या डेल्टा टी वरती, म्हणजे हा झाला डिपेंडंट व्हेरिएबल. आणि हे वर्ड्स तुम्ही ऐकले असणार ऑब्व्हियसली मॅथमॅटिक्स मध्ये, टू बी एक्झॅक्ट कॅल्क्युलस, म्हणजे तुमचं जे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे. मी त्यावर पण एक बेसिक म्हणजे फिजिकल इंटरप्रिटेशन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय असतं आणि ऑल्सो बेसिक ट्रिग्नोमेट्री याचं पण मी घ्यायचा ट्राय करेन. ओके, आणि इथं पण तुम्हाला आयडिया येईल थोडीफार की ना काय आहे ऍक्च्युली. ठीक आहे, तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की एक मी खूपच छोटा इंटरव्हल घेतला. तर आता बघा काय होतं, एक मिनिट मला कलर परत चेंज करू दे. हा, तर आता इथं एक्स एफ आणि एक्स आयच्या मध्ये ही जी लाईन आलेली आहे, ठीक आहे, तर ही कशाची लाईन आहे तर ऍव्हरेज वेलॉसिटीची. ठीक आहे, पण ऑब्व्हियसली तुम्हाला दिसते की ती लाईन आपल्याला ज्या पॉइंटवरती वेलॉसिटी पाहिजे तर त्याच पॉइंटवरनं पास होती आहे. आणि म्हणजेच त्या पॉइंटवरती असलेली इन्स्टंटेनियस वेलॉसिटी अशा केसमध्ये. ओके, म्हणजे आता इथं तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं बघा, ह्या ग्राफमध्ये वरच्या ग्राफमध्ये जाऊया आपण. ठीक आहे, आता ही थर्ड केस आहे. ठीक आहे, ही थर्ड केस. ठीक आहे, ही जी स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन म्हणजेच काय तर ही मोशन कसं होतं इथलं युनिफॉर्म होतं, म्हणजे ह्या पॉइंट पासनं ह्या पॉइंट पर्यंत वेलॉसिटी चेंज झाली नव्हती. म्हणजे प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी तेवढीच होती. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला. ओके, म्हणजे प्रत्येक पॉइंटची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी किती होती तर जेवढी युनिफॉर्म वेलॉसिटी आहे तेवढीच. आणि आपण इथं तेच केलंय, ग्राफला म्हणजे या कर्वला एवढा झूम इन केलाय, एवढा झूम इन केलाय की ना एक स्ट्रेट लाईन मिळाली आपल्याला. ओके, आणि मग ऑब्व्हियसली व्ही ऍव्हरेज म्हणजेच किती येणार आहे व्ही इन्स्टंटेनियस. आणि मग हे आता लिहिताना असं लिहितात, सो व्ही. ओके, आणि आय त्याला फॉर इन्स्टंटेनियस मी असं एक सिम्बॉल देतो, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. म्हणजे हा जो प्रकार केला ना आपण, ठीक आहे, काय करत आलो आपण तर हे जे इंटरव्हल आहेत हे मला छोटे पाय, डेल्टा एक्स एक आहे तुमचा आणि दुसरा आहे तुमचा डेल्टा टी, हे छोटे छोटे करत आलो. आणि त्यामुळे मला काय मिळाली इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, मला त्या स्पॉटला त्या पॉइंटची त्या पॉइंट वरती असलेली एक्झॅक्ट वेलॉसिटी मिळालेली आहे. आणि ते करायला मला काय करायला लागलं तर मला जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे हा काय म्हणायला लागला, इट टेन्स टू 0 टेन्स. ओके, टेन्स टू. ठीक आहे, टेन्स टू 0 याचा अर्थ काय थोडक्यात की ना तो इंटरवल मी अतिशय छोटा 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 करतोय. ठीक आहे, म्हणजे तो 0 कडे चाललाय. ठीक आहे, म्हणजे वाटतंय आपल्याला 0 कडे चाललाय. ठीक आहे, पण तो 0 होत नाही. ठीक आहे, म्हणजे एक अतिशय छोटासा इंटरवल, म्हणजे तिथे इथं जर मी बघितलं तर मला दाखवता पण येणार नाही. पण आता हा इंटरवल, ठीक आहे, इकडं हा एक मिनिट मला इथं दाखवता आला तर एकदम छोटासा असणार, एकदम छोटासा असा. ठीक आहे, ऍक्च्युली मॅथमॅटिक्स मध्ये हा असा दिसत पण नाही. ठीक आहे, म्हणजे आपण तसं दाखवू पण शकत नाही त्याला. ठीक आहे, असा छोटासा इंटरवल आहे हा डेल्टा टी, म्हणजे डेल्टा टी व्हेन दिस इंटरवल टेन्स टू 0. ओके, ऍट दॅट टाइम तुमचा ऑब्व्हियसली डेल्टा एक्स पण काय असणार आहे खूपच छोटा असणार आहे. एक मिनिट आणि हा रेशो जो आहे इकडे न्यायचं होतं मला. हा, सो तो तुम्हाला काय देईल त्या पॉइंटवरती असलेली इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची व्हॅल्यू. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली जेव्हा दोन इंटरवल्स छोटे होत आहेत, ओके, तेव्हा तुम्हाला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी मिळते. ओके, आणि मग ह्याच सगळ्या प्रकाराला म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटीला जे कॅल्क्युलस फॉर्म आपण असा लिहितो, dx बाय dt. ओके, सो होपफुली हा जो प्रकार आहे dx बाय dt हा आधी बघितला असेल तुम्ही. ठीक आहे,
हाच तुमचा काय आहे तर रेट ऑफ चेंज ऑफ त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, तीच आहे तुमची इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. म्हणजे नेहमी आता कधी dx बाय dt लिहिलं तुम्ही, ओळखायचं लगेच की काय ते इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आणि ऍक्च्युली आता इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज असं मोस्टली डिफरन्शिएट करत नाहीत, कारण की आता जे काय तुम्हाला ऑर इव्हन फिजिक्समध्ये मोस्टली वेलॉसिटी ही इन्स्टंटेनियसच कन्सिडर केली जाते. ओके, कारण की आपल्याला दरवेळेलाच ॲव्हरेज घेणं और 2 पॉईंट्स घेणं पॉसिबल होईल असं नसतं. ओके, सो आता अजून आय डोंट थिंक की ना अजून व्हिडिओ मी मोठा करावा. ठीक आहे, बराच वेळ गेलेला आहे. सो होपफुली तुम्हाला आता हे बऱ्यापैकी ॲव्हरेज वेलॉसिटी, त्यानंतर ॲव्हरेज स्पीड आणि इन्स्टंटेनियस स्पीड. ओके, हां, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली जी बुकमध्ये पण आहेच म्हणा. ठीक आहे, हां, पण एक वॉल्टर लेव्हिन म्हणून महान ऑथर नाही सॉरी एक महान फिजिसिस्ट आणि ऑल्सो एज्युकेटर होते. तर त्यांनी काय सांगितलेलं की हा पुस्तकात आहे गोष्ट, पण जर तुम्ही चांगलं टीचर व्हायचं असेल तुम्हाला, तर ऍटलीस्ट एक डिसेन्सी ठेवा की ना पुस्तकात आहे एवढंच म्हणून सोडू नका, तर ती लिहून और समजून सांगा. ठीक आहे, आणि ऍक्च्युली स्टडी करताना पण असंच करायला पाहिजे की नुसतं ते पुस्तकात आहे आणि मी वाचले म्हणून नाही, तर ते मला येते का बघितलं पाहिजे. ओके, मी स्वतःला सांगून बघितलं पाहिजे. ठीक आहे, सो आता ही वेलॉसिटी आहे तर ऑब्व्हियसली त्याला डायरेक्शन असणार आहे काहीतरी. ठीक आहे, जसं की आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. आणि स्ट्रेट लाईन मोशन म्हणजे एकतर ते राईट जाईल और एकतर ते लेफ्ट जाईल. ठीक आहे, और एकतर ते अप जाईल और एकतर ते डाऊन जाईल. म्हणजे एकतर एक्स ऍक्सिसच्या बरोबर जर असेल तर तुमचं राईटला गेलं तर ते पॉझिटिव्ह येतं. ठीक आहे, लेफ्टला गेलं तर ते निगेटिव्ह. आणि जर तुमचं व्हर्टिकल ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिसच्या बरोबर असेल, वरती गेलं तर ते पॉझिटिव्ह आणि खाली आलं तर ते निगेटिव्ह असतं. ठीक आहे, पण इन केस ऑफ इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, आता जर तुम्ही डायरेक्शन कन्सिडर नाही केलं, ठीक आहे, म्हणजे जसं की एक स्ट्रेट लाईनच येणार आहे तुम्हाला इथे दिसली आहे मगाशी. ओके, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी साठी जी एक छोटीशी स्ट्रेट लाईन मिळते तुम्हाला, तर ऑब्व्हियसली त्याचा जो स्लोप असणार आहे, तर त्याची जी व्हॅल्यू असणार तीच काय असणार आहे, स्पीड असणार आहे. ठीक आहे, जसं की आपण इथं वरच्या केसमध्ये पण बघितलेलं, सगळ्यात पहिली जी सश्याची रेस बघितलेली. ठीक आहे, ह्या केसमध्ये तर ना या घुबडाचं आणि सस्याची, ठीक आहे, स्पीड दोघांचा सेम आलेला, पण वेलॉसिटी मात्र बदललेली. ओके, सो हे झालं. आता आपण आज जे बघितलं ते की बेसिकली डिस्प्लेसमेंटला आपण कसं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटला, डिस्टन्सला स्पीडशी कसं रिलेट करतो, डिस्प्लेसमेंटला वेलॉसिटीशी. आणि ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंटली इथं जे ग्राफ काढले, सॉरी मी तुम्हाला सांगायचंच विसरलो की ह्या ग्राफला काय म्हणलं जातं. तर तुम्हाला दिसतंय काय म्हणलं जातं, तर ह्या ग्राफ्सला म्हणलं जातं पोझिशन अँड टाइम ग्राफ्स. ठीक आहे, कारण इथं पोझिशन्स आहेत सगळ्या बदलत जाणाऱ्या, आणि इकडं काय तर सगळे टाइम इन्स्टन्स आहेत. ओके, ते एक बघितले आपण. आणि एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बघितलेली आहे. सो होपफुली आता हा पार्ट तरी तुमचा क्लिअर झालेला असेल. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया की ना ॲव्हरेज ॲक्सिलरेशन अँड ऑल्सो इन्स्टंटेनियस ॲक्सिलरेशन, आणि थोडंसं ग्राफ्स पण बघूया. ठीक आहे, तर ना मग तोपर्यंत ॲज युजल बाय बाय. ओके, होपफुली लॉकडाऊन तुमचा छान चाललेला असावा. आणि ठीक आहे, नसला तर मोस्ट जेवढा वेळ आहे तो त्याचा चांगला यूज करा. ओके, म्हणजे लॉकडाऊन नंतर तुम्ही काहीतरी जे बनाल ते बघून ऍटलिस्ट लोक एवढं तरी म्हणतील की बाबा खूपच बदललास रे तू. ठीक आहे, छान वाटतं. ऑब्व्हियसली चांगल्या वेनंच, वाईट वेनं नाही. ओके, सो अगेन बाय.